नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे धर्मनाथ बीज. माघ महिन्यातील द्वितीयेला धर्मबीज असे म्हणतात. या तिथीला नाथपंथात विशेष महत्व आहे. या दिवशी श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली व त्यावेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते. तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता. या दिवशी भव्य अन्नदान झालं व श्री गोरक्षनाथांनी आपल्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला. यामुळे सर्वांना अतिशय आनंद झाला व देवासह सर्वांनी दर साल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी इच्छा प्रकट केली. श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली होती. तेव्हा सर्वांस आनंद झाला व दर साल या दिवशी उत्सव होऊ लागला. श्री गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिलेले आहे की श्री गोरक्षनाथ आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिलेले आहे की आपल्या शक्यतेनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यावयाची नाहीत. त्या पुरुषांचा संसार सुनियंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृही वास्तव करील. याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होत असतो. मंगळवारी धर्मनाथ बीज उत्सव आहे. धर्मनाथ बीज या दिवशी म्हणजे आज आपल्या घरी अथवा नाथांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी श्री नवनाथांचे प्रतिमेचे पूजन करावे, हार पुष्प अर्पण करावेत, धूप दीप दाखवावा व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथातील 34वा अध्याय पठन करावा अथवा संक्षिप्त नवनाथ पारायण करावे. ज्याच्या घरी नवनाथाचा फोटो नसेल त्यांनी नवनाथ ग्रंथाचे पंचोपचार पूजन करून नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवून नवनाथांची आरती करावी व यथाशक्ती अन्नदान करावे. ज्यांना शक्य असेल त्यांनी ज्वारीच्या पिठाचे आंबील, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, मलिदा, वडे इत्यादी नैवेद्यही अर्पण करू शकता. आपण धर्मनाथ बीज या निमित्त याची कथा बघूयात. राजा त्रिविक्रमाच्या मृत्यू पश्चात स्मशानात शोकाकुल प्रजेला पाहून गोरक्षनाथ हळहळले. त्यांच्या हट्टापायी महागुरु योगी मच्छिंद्रनाथ यांनी त्रिविक्रम राजाच्या शरीरात प्रवेश करून राणी रेवती बरोबर 12 वर्षे संसार केला आणि प्रजेचे पालनही केले. रेवती राणीस मच्छिंद्रनाथ अंशरूपी पुत्राची प्राप्ती झाली, ज्याचे नाव धर्मनाथ ठेवण्यात आले. 12 वर्षाचा कालावधी संपल्यावर योगी मच्छिंद्रनाथांनी त्रिविक्रम राजाच्या देहाचा त्याग करून पुन्हा मूळ रूपात आले. परंतु हे रहस्य रेवती राणीस कळले होते. तिने आपल्या पुत्राला धर्मनाथ ह्यास त्याच्या खऱ्या जन्मदात्याची ओळख करून दिली होती. त्यावेळी मच्छिंद्रनाथ यांनी आशीर्वाद दिला की 12 वर्षे राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ यांचेकडून धर्मनाथ ह्यास नाथपंथ दीक्षा दिली जाईल आणि तो नाथपंथात वाढीस लागेल. 12 वर्षांनी माघ शुद्ध द्वितीया ह्या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली. तो सोहळा इतका अमूल्य झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की जो कोणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिवशी दान धर्म पुण्य कर्म करेल त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील. त्याचे घरी सुख शांती धन संपदा नांदू लागेल व त्यांचे मार्ग सुकर होतील. हा सोहळा धर्मनाथ बीज या उत्सवाने ओळखला जातो. किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग आदी करून विघ्ने स्वप्नातही देखील येणार नाहीत. त्या पुरुषाचा संसार सुयंत्रित चालेल. प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या गृही वास्तव करील. अशा पद्धतीने तर चला आपण सर्वजण आज धर्मनाथ बीज असल्यामुळे व्यवस्थितरित्या धर्मनाथाची सेवा करूया आणि आपले दोष दारिद्र्य दूर करून घेऊया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.
मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहिती निमित्त आणि व्हिडिओ निमित्त.